आज या ठिकाणी पाणी वापर संस्थाच्या कार्यशाळा निमित्त या ठिकाणी मंचकावर उपस्थित आमचे सहकारी मान्यवर आणि समोर बसलेले पाणी वापर संस्थाचे पदाधिकारी, शेतकरी, जलसंपदाचे अधिकारी, बंधू आणि भगिनींनो, पाणी हे अत्यंत पवित्र आहे. ते सर्वांचं पोषण करते. ते राष्ट्राचा विकास करणार आहे. माझा पेंटाकळी प्रकल्प हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये असून मोठा प्रकल्प आहे. त्याच्यावर सिंचन क्षेत्र हे 14,232 हेक्टर आहे. त्यामध्ये भिजण्यायोग्य जे क्षेत्र आहे ते 10,700 हेक्टर सिंचन. ते 10,700 हेक्टर सिंचन आम्ही महासंघाच्या माध्यमातून या ठिकाणी सिंचन करतो आहोत. आपण या अगोदर एक जावेद म्हणून कार्यकारी अभियंता त्यांनी सिंचन कशा पद्धतीनं पाणी वापर संस्थेचं कामकाज करावं अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी आम्ही आमच्या पाणी वापर संस्थाचं कामकाज या ठिकाणी करतो. आणि म्हणून वेळ कमी असल्यामुळं 2020 मॅच लवकर आटवायची आहे म्हणून चौके छक्के मारून हा इथला कार्यक्रम आम्हाला आपल्या मार्गदर्शन आम्हाला जे काही आम्ही आज संघर्ष करून या ठिकाणी मिळवलं की 10,700 हेक्टरचं जे सिंचन करतो आहोत ते करण्यासाठी उपलब्ध पाण्यानुसार सिंचनपूर्वक बैठका घ्यायच्या. त्या शेतकऱ्यांना मागील पाणीपट्टी वगैरे थकीत असेल काय असेल, पाण्याचा साठा किती याची माहिती द्यायची, कोणते पिकं करायचे, पिकं घेणार आहात, किती हेक्टरवर घेणार आहात, या सर्व प्रकारचे पाण्याचं नियोजन करून पाण्याच्या पाया ठरवायच्या. त्यानंतर पाणी मागणी अर्ज कसे भरायचे ते भरून घ्यायचे. असे सर्व प्रकारची कामं या ठिकाणी महासंघाच्या माध्यमातून करण्यात येतात. आता जसं दिवसेंदिवस आज माझ्या पाणी वापर संस्था महासंघाला 2005 साली स्थापन झाला. मला आतापर्यंत 3 पुरस्कार मिळाले. त्याच्यामध्ये सर्वात मोठा राष्ट्रीय जल पुरस्कार महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 180 प्रस्ताव होते पूर्ण राज्यामधून. त्याच्यामधून प्रथम क्रमांकाचं बक्षीस मला शेतकऱ्याच्या माध्यमातून पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालं. पण सांगण्याचं तात्पर्य असं की पाणी वापर संस्था म्हणजे काय? पाणी वापर संस्था म्हणजे तुम्हाला शाश्वत, खात्रीलायक, वेळेवर पाणी मिळण्यासाठी ह्या पाणी वापर संस्था आहे. आता ह्या 2005च्या कायद्यानुसार या पाणी वापर संस्था स्थापन झाल्या. त्या चालल्या पाहिजे, त्या टिकल्या पाहिजे. आज आम्ही संघर्षामधून या पाणी वापर संस्थाचा आजपर्यंतचा प्रवास या ठिकाणी केला. कोण्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं असेल नसेल केलं, परंतु शेतकऱ्याला पाणी देण्यासाठी जो कायदा या ठिकाणी निर्माण झाला की शेतकऱ्यांनी शेतीचं पाणी, त्याचं धरणातलं पाणी उपलब्ध पाण्यानुसार त्याचं व्यवस्थापन, त्याचा चालक मालक त्या शेतकऱ्यांनी व्हायचं. जसा एखादा टॅक्सी असणारी जी गाडी असते तो स्वतः विकत घेतो आणि स्वतः जर चालवतो तो नफ्यामध्ये राहतो. आपण गाडी घेतली, आपण ड्रायव्हर ठेवला, त्याचा हिशोबानं आपला मेळ बसत नाही. त्याच्यामुळं आपण त्याच्यामध्ये कर्जबाजारी होतो. गाडी जाते, गाडीवर तारण असलेली जी जमीन असेल ती जमीन ती जाते. आणि म्हणून सरकारनं आपल्याला या धरणाचं मालक केलेले 2005च्या कायद्यानुसार. मी तुम्हाला यासाठी सांगतो की आज रोजी आमच्या पेंटाकळी प्रकल्पावर कोण्याही शेतकऱ्याला कुठं अधिकाऱ्याकडे मोर्चा घेऊन जायचं काम नाही. एकदा दिवसात ज्या पद्धतीने कामकाज करायला पाहिजे त्या पद्धतीने आम्ही काम करतो. महासंघाचा अध्यक्ष म्हणून शेतकऱ्याच्या मागणीनुसार ज्या दिवशी मला पाणी सोडायचं त्याच दिवशी मी पाणी सोडतो. ज्या दिवशी पाण्याची आवर्तन संपलं त्या दिवशी मी पाणी बंद करतो. म्हणजे शेतकऱ्याला अधिकाऱ्याच्या मागं फिरण्याचं काम नाही, कोण्या आमदाराकडे जायचं काम नाही. आता सध्याची परिस्थिती बदललेली आहे. पाणी वापर संस्था असून त्याचं खच्चीकरण आणि त्याचे महत्त्व कमी करण्यासाठी जलसंपदा विभागाचे अधिकारी या ठिकाणी आवर्जून पाणी वापर संस्था बंद पडावी म्हणून कट कारस्थानं या ठिकाणी करत आहे. आणि म्हणून त्याचे बळी पडू नका. पाणी वापर संस्था स्थापन करा, त्या चालवा, त्याचे मालक राहा
आणि त्या संस्था जर तुम्ही चालवल्या नाही तर भविष्यात पुढची पिढी तुम्हाला आम्हाला माफ करणार नाही. ते म्हणतील बाबा तुम्ही शेतकरी म्हणून प्रकल्पाचे पूर्ण मुख्य होते, तुम्ही मालक होते आणि आज तुम्ही आम्हाला काय केलं. आज याचं खाजगीकरण झालं. 100% सांगतो, खाजगीकरण पाणी वापर संस्था बंद पडल्यानंतर बेलसरे साहेब 30 तारखेला रिटायर झाल्यानंतर आम्ही सुद्धा औद घटकेचे ठरणार आहोत. पण ते होऊ देऊ नका. प्रकल्प हस्तांतरण नाही, पूर्ण प्रकल्प ताब्यात घेण्याची क्षमता ठेवून तुम्ही आम्ही शेतकरी आहोत म्हणून हे दुसऱ्याच्या हातात जाऊ देऊ नका. याचं खाजगीकरण होऊ देऊ नका. आणि खाजगीकरण झालं ते पाणी तुम्हाला, खाजगीकरण जे होईल ते तुम्हाला शेतकऱ्याला पाणी देण्यासाठी नाही होणार. त्या पाणी जलसंपदाच्या जेवढ्या प्रॉपर्टी असतील त्या प्रॉपर्ट्या ताब्यात घेण्यासाठी हे आटोकाट प्रयत्न करतील. पण तुम्हाला पाणी देण्यासाठी खाजगीकरण होणार नाही. ही गोष्ट मनाशी गाठ बांधा आणि पाणी वापर संस्थांमध्ये शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपले वाद मिटवा. ग्रामपंचायतला जसे अधिकार आहेत तसे पाणी वापर संस्थाला या ठिकाणी अधिकार आहेत. आणि म्हणून पुढे या, संघर्ष टाळा आणि लोकांची समजूत घालण्यासाठी या ठिकाणी पुढाकार घ्या. जसं या गोंडवाना या विद्यापीठाच्या माध्यमातून या निम्म वर्धा प्रकल्प आणि तुमचा गोशी खुर्दा असेल याच्यावर ह्या संस्था उभ्या करून कशा चालतील या पद्धतीचं तुम्हाला मार्गदर्शन या ठिकाणी करून राहिले. हे लोक आज तुमचं नेतृत्व या ठिकाणी निर्माण करून राहिलं. आणि ज्या प्रकल्पावर लोकप्रतिनिधी आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाणी वापर संस्थाचे पदाधिकारी पुढे केले, त्यांना चांगलं मार्गदर्शन केलं, एक चांगलं नेतृत्व या ठिकाणी निर्माण केलं. त्याच प्रकल्पावर पाणी वापर संस्था चालू आहे. त्याचं जिवंत उदाहरण मी तुमच्या डोळ्यासमोर आहे. मला अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं, शेतकऱ्यांनी सहकार्य केलं, एक चांगलं नेतृत्व लोकांना पाणी देण्यासाठी, शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी निर्माण केलं. म्हणून आज माझ्या या पेनटाकळी प्रकल्पावर गेल्या 25 वर्षापासून शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळते. आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती की आज हे अधिकारी तुम्हाला पाणी वापर संस्था उभ्या करून देऊ राहिले, त्या उभ्या करा, त्या चालवा. आणि आज रोजी जलसंपदा विभागाने सुद्धा आम्ही जे काम केलं ती पुढची पिढी आता आधुनिकता आलेली आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आधुनिकीकरण या ठिकाणी आलेलं आहे. आणि त्या आधुनिकीकरणाच्या माध्यमातून आज मोजणी असेल, का बरं या पाणी वापर संस्था बंद पडून राहिल्या, याचं कारण हे तंटे निर्माण होऊन राहिले. मोजणी करायला गेला 10 एकर असेल तर 2 एकर लिहा म्हणतात. पीक ऊस असेल तर म्हणतात हरभरा लिहा. पीक पद्धती ज्या पिकाप्रमाणे आकारणी केल्या जाते त्याप्रमाणे त्या ठिकाणी वांदे निर्माण होतात. मग अशा वेळेस जर जलसंपदा विभागाने ड्रोनद्वारे जर मोजणी करून देण्याचं ठरवलं तर त्याला काय अडचण आहे. जर मोजणी करायला माणूस कर्मचारी गेला तर त्या ड्रोनद्वारे जर मोजणी केली तर त्या शेतकऱ्याचं त्याच्यावर नाव येईल, त्याचा गट नंबर येईल, त्याचं पिकाचा फोटो येईल, त्याचं क्षेत्र मोजल्या जाईल, त्याला दर जो आहे आपल्याजवळ तो जर कर्मचारी तिथेच दर टाकला, तिथेच 12 नंबर तयार व्हायला, तिथे त्याला पर्चा द्यायला म्हणतो पाणी मागण्याचं, म्हणजे पाण्याचं बिल त्या शेतकऱ्याला तिथल्या तिथं दिल्या जाऊ शकते. म्हणजे तंटे या ठिकाणी निर्माण होणार नाहीत. मग अशा सुविधा की ज्या पद्धतीने या ठिकाणी काम केलं पाहिजे. तर एक उदाहरण सांगतो. काल आम्ही या नागपूर शहरामध्ये आलो. आल्याबरोबर पोलिसांची पुढे गाड्या उभ्या होत्या. त्यांनी गाडी अडवली, गाडीचा नंबर घेतला, पहिला त्याच्यामध्ये सगळं रजिस्टर ओके, ते POC ओके, इन्शुरन्स भरलेला आहे, गाडी जाऊ दिली पुढे. पुन्हा परत संध्याकाळी इकडे यायला निघालो, पुन्हा पोलिसांनी गाडी अडवली. त्या ड्रायव्हरच्या तोंडामध्ये त्या पोलिसांना ते काय नळकाट घातलं आणि त्या दारू पिलेल्या नाही तपासलं. पोलिसांजवळ जर एवढे आधुनिक तंत्रज्ञान येऊ शकतात, मग या पाणी वापर संस्था चालवणाऱ्या जलसंपदा विभागानं हे अशा आधुनिक तंत्रज्ञान वसुलीसाठी ज्या थकीत पाणीपट्ट्या राहतात, का बरं या गोष्टी करू नये. आज रोजी माझ्या प्रकल्पावर मी लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून कुठलंही खरेदी विक्री, वाटणीपत्रक, हक्क सोडल्याचा लेख, माझ्या पेनटाकळी प्रकल्पाची NOC असल्याशिवाय तिथे खरेदी होत नाही, वाटणीपत्रक होत नाही. मग तसं या पाणी वापर संस्थाच्या जे काही विभाग आहेत जलसंपदाचे, या ठिकाणी गृह खातं असेल, महसूल खातं असेल, ऊर्जा म्हणजे विद्युत कंपनी असेल, ज्या शेतकऱ्याचं बिल थकीत होते त्या पाणी वापर संस्थांनी जर डिपार्टमेंटला कळवलं, डिपार्टमेंट या 4 लोकांच्या विभागांची बैठक घ्यायला पाहिजे. जसं आज रोजी आपल्याजवळ सगळ्यात मोठं शस्त्र किंवा सगळ्यात मोठा अधिकारी बेलसरे साहेबांसारखा आपल्याजवळ होता. या 3 वर्षाच्या काळामध्ये ते व्हायला पाहिजे होतं, पण दुर्दैवी ते झालं नाही. 4 विभागांनी एकत्र बसून निर्णय घ्यायला पाहिजे
फक्त 2 ओळीचा GR काढून दिला असता की पाणी वापर संस्थाने आमची अवैध पाणी चोरी होत आहे, आम्ही जर आमच्या पाणी वापर संस्थेने जर तक्रार दाखल केली तर 24 तासाच्या आत FIR दाखल व्हायला पाहिजे. आमचा शेतकरी सातबार थकीत आहे. मोठे धनदांडगे शेतकरी ज्या ठिकाणी थकीत राहतात, 2 एकरावाला पैसे भरतो, 20 एकरावाला भरत नाही. तो लोकप्रतिनिधीचा आधार घेतो, तो कोणत्यातरी पक्षाचा कार्यकर्ता असतो. मग ह्या पाणी वापर संस्थाला अडचणी येतात. त्याच्या सातबाऱ्यावर 3 वर्षाच्या वर 3,000 असो 5,000 असो, त्याच्या सातबाऱ्यावर जसं कर्ज घेताना सरळ पद्धतीनं बोजा उतरले जातो, तसं त्या सातबारावर चढवल्या गेल्या तर पाणी वापर संस्थाच्या पदाधिकाऱ्याला या ठिकाणी अडचण येणार नाही. विद्युत कोणी भरत नसेल, विद्युतवाला जर समजा पाणीपट्टी भरत नसेल तर पाणी वापर संस्थेने कळवलं की याची पाणीपट्टी भरत नाही, वारंवार आम्ही 3 नोटीस दिल्या तरी हा भरत नाही, हा पाणी वापर संस्थाला काम करण्यास अडचण निर्माण करतो, त्याचं विद्युत कनेक्शन या ठिकाणी कट करण्यात येईल, करावं. व पाणीपट्टी भरल्यानंतर जेव्हा पाणी वापर संस्था घेईल तेव्हा त्याचं विद्युत कनेक्शन दंडासह जोडून देण्यात येतो. एक शेतकरी थकीत राहणार नाही, हे पाणी वापर संस्था. पण दुर्दैवानं 2 ओळीचे ज्याला आपण पाणी वापर संस्था चालवण्यासाठी जे GR करायला पाहिजे ते आता नाही झाले, आतापर्यंत तर पुढे करण्याची मागणी करा. दरवाढ होऊन राहिले. अधिकारी कर्मचारी शेतकऱ्यांच्या जे 10 वर्षाच्या अगोदर भाव होते ते आजही कायम आहेत. मग दरवाढ कशासाठी पाहिजे? तुमचं टेलला पाणी शेवटपर्यंत कालव्याचं पाणी पोहोचत नाही, कालव्याची साफसफाई वेळेवर होत नाही, त्याला सीझनमध्ये वेळेवर पाणी भेटत नाही. मग दरवाढ कशासाठी? 20% लोकल टॅक्स तुम्ही पाणी वापर संस्थाच्या शेतकऱ्याकडून वसूल करता. हे ते शेतकऱ्याचं शोषण आहे. जिल्हा परिषदला तो 20% दंड 20% लोकल टॅक्स भरतो आपण. कशासाठी? शेतकऱ्याकडून तो का जल संपादने वसूल करावा? तुम्हाला जर जिल्हा परिषदचे 50-60 वर्ष अगोदरचा तो GR आहे, त्यानुसार तुम्ही 20% शेतकऱ्याकडून 20% लोकल टॅक्स गोळा करून राहिले. तो जल संपादन जिल्हा परिषदला भरत नाही. पिण्याचं पाणी ग्रामपंचायतचं जे पाणी असेल ना, ती थकीत पाणीपट्टी असेल त्याच्यात ते जमा करून राहिले. म्हणजे शेतकऱ्याकडून तुम्ही पाणीपट्टी वसूल करता, 20% लोकल टॅक्स तुम्ही जिल्हा परिषदच्या नावावर वसूल करता. हे शेतकऱ्याचं शोषण आहे, हे थांबवलं गेलं पाहिजे. आणि म्हणून यासाठी आंदोलन करण्याची तयारी ठेवा. ते आम्ही सुद्धा या ठिकाणी करतो. आज मी तुमच्या समोर बेलसरे सरांना निवेदन दिले दरवाढ करू नका म्हणून. याचं कारण सरकार हे कल्याणकारी असतं आणि कृषी क्षेत्र हे व्यावसायिक नसून सामाजिक दृष्ट्या अतिशय संवेदनशील क्षेत्र आहे. किती तंटे निर्माण होतात भाव. तुम्ही आज 3 पथनाट्य बघितलं. छोट्या गोष्टीवरून त्या अध्यक्षाच्या घरावर किती दगड जातील. पाणीपट्टी थकीत पाणीपट्टी जर वसुली मागायला गेला त्याच्यावर जप्तीची कारवाई केल्या गेलं तर एवढा सोपा विषय नाही पाणी वापर संस्था चालवणं. पण पुढच्या भविष्यासाठी, आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी आपल्याला पाणी वापर संस्था आपल्या शेतीला वेळेवर पाणी मिळण्यासाठी ह्या चालवणं आहे, हे गरजेचं आहे. आणि शेती हा विषय ग्रामीण भागाचा मुख्य आधार आहे. असे असताना शेतकरी हा सर्व माझ्या पेनटाकळी प्रकल्पावर स्वतःच्या खर्चानं पाईपलाईन, विजेचं बिल भरणं, मोटर पंप, लाईन सगळा खर्च तो करतो. मग त्याला दरवाढ कशासाठी? जर तुम्ही वेळेवर पाणी सोडू शकत नाही, तुमच्या आधुनिक सुविधा तुम्ही पाणी वापर संस्थांना देत नाही, प्रत्येक ठिकाणी भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे, पीक पद्धती वेगळी आहे. मग अशा परिस्थितीत शेतकऱ्याच्या पाठीशी जलसंपादना पाणी वापर संस्थांच्या पाठीशी खंबीरपणे या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे. ते या ठिकाणी तसं दृश्य या ठिकाणी आम्हाला दिसत नाही. म्हणून हात जोडून आपण जे इथं मंचकावर बसलेले, समोर बसलेले, यांनी सुद्धा जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना, पाणी वापर संस्थाच्या पदाधिकाऱ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करावं, जेणेकरून ते पाणी वापर संस्था या ठिकाणी चालवते. नाही तर आज रोजी या जलसंपदा विभागामध्ये कर्मचारी राहिलेले आहेत, नवीन अधिकारी आलेले, त्यांना पाणी वापर संस्था कशासोबत खायची, त्यांना कसं मार्गदर्शन करायचं याची कुठलीही माहिती नाही. त्या नवीन लोकांना सुद्धा या ठिकाणी ट्रेनिंग दिलं गेलं पाहिजे. पाणी वापर संस्थाची त्यांना चालवणं, टिकवणं याची जबाबदारी दिली पाहिजे. तेव्हा त्यांचे पगार निघले पाहिजे. जी संस्था बंद पडली त्याला जबाबदार त्या अधिकाऱ्याला धरा. एक संस्था तुमची बंद पडणार नाही. आणि म्हणून काळाची गरज आहे, ओळखा. आणि म्हणून पाणी वापर संस्था ह्या चालवा आणि आपलं पाणी आपल्या हातानं सोडून घ्या. हे आपले कासरे दुसऱ्याच्या हातात जाऊ देऊ नका, अशी कळकळीची आपणाला या ठिकाणी विनंती करून माझं एवढं बोलणं ऐकून घेतलं त्याबद्दल मनापासून तुमचे आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.